रे रोड पूल बांधून पूर्ण झालेला असून काही वेळातच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल। या पुलाकडे आपण बघितलं तर हा पूल आर्किटेक्चरचं एक आश्चर्य म्हणावं लागेल, कारण हा मुंबईतला असा पहिला पूल आहे जो सेंट्रल पायलॉन पद्धतीने बनवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये एक सेंट्रलला एक पायलॉन घातली जाते आणि त्याला असलेल्या ज्या केबल्स असतात त्या संपूर्ण पुलाचा भार उचलतात। मुंबईतील हा म्हटलं तर दुसरा केबल स्टेड ब्रिज आहे। पहिला अर्थातच वांद्रे वरळी सिलिंग आणि त्यानंतर नंबर लागतो तो या रे रोड पुलाचा। फेब्रुवारी 2022 मध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती आणि आता आपण बघतोय की तब्बल 3 वर्षानंतर हा पूल बांधून पूर्ण झालेला आहे। तब्बल 385 मीटर लांबीचा हा पूल असून 175 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आलेला आहे। पुलाचा जो सेंट्रल पायलॉन आहे त्याला जर आपण बघितलं तर त्याला देखील आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। एवढंच नव्हे तर या सेंट्रल पायलॉनला LED लाईट्स देखील बसवण्यात आलेला आहे, ज्याचा आनंद हा रात्रीच्या वेळेला येईल असा दावा हा पूल बांधणाऱ्या महारेलने केलेला आहे। आपण जर बघितलं तर फ्रीवे आणि बॅरिस्टर नाथा पैमार यांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा पूल आहे आणि हा पूल आता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर इथल्या या दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल असा दावा महारेलकडून करण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन गाड, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।